तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी ससूनच्या अहवालानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर घैसासांवर गुन्हा दाखल झाला। आता या अहवालातील सूर्या, मणिपाल आणि इंदिरा IVF ही रुग्णालये सुद्धा रडारवर आली आहेत। या रुग्णालयांना नोटीस पाठवणार असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे। तनिषा मृत्यू प्रकरणाशी संबंधित इतर रुग्णालयांची माहिती गोळा करणार असल्याचं चाकणकरांनी म्हटलंय। दरम्यान तनिषा भिसेंवर कोणकोणत्या रुग्णालयामध्ये उपचार झाले याचा सविस्तर आढावा घेणारा हा खास रिपोर्ट। पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात अखेर दीनानाथ रुग्णालयाच्या डॉक्टर घैसासांवर गुन्हा दाखल झाला। पण त्यानंतर आता या प्रकरणाशी संबंधित सूर्या रुग्णालय, मणिपाल रुग्णालय आणि इंदिरा IVF सेंटरही पोलिसांच्या रडारवर आलेत। या सगळ्या रुग्णालयांना नोटीस पाठवून माहिती घेतली जाणार असल्याचं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी सांगितलं। 31 मार्चला जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला होता। त्यापूर्वी तनिषा भिसे कोणकोणत्या रुग्णालयात गेल्या आणि तिथे त्यांच्यावर कोणते उपचार झाले याचा सविस्तर आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतला। 28 मार्चच्या सकाळी तनिषा भिसेंना रक्तस्राव सुरू झाला आणि भिसे कुटुंबियांनी सकाळी 7:30 वाजता फोन करून या मंगेशकर रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या डॉक्टर सुश्रुत घैसास यांना याची माहिती दिली। सकाळी 9 वाजता तनिषा यांना घेऊन भिसे कुटुंबीय मंगेशकर रुग्णालयाच्या या इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल झालं। मात्र एका बाळाला 10 लाख असे 2 बाळांचे मिळून 20 लाख रुपये भरावे लागतील आणि त्यातील 10 लाख रुपये आत्ताच भरावे लागतील असं हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने त्यांना सांगितलं। भिसे कुटुंबियांनी 3 लाख रुपये भरण्याची तयारी दर्शवली, मात्र जोपर्यंत संपूर्ण पैसे भरले जाणार नाहीत तोपर्यंत उपचारांना सुरुवात केली जाणार नाही असं हॉस्पिटल प्रशासनाने त्यांना सांगितलं। भिसे कुटुंबियांनी अगदी मुख्यमंत्री कार्यालयापासून प्रयत्न करून पाहिले, मात्र 5-5.5 तासांच्या या प्रयत्नांना यश आलं नाही। त्याच्यानंतर 2:30 वाजता पेशंटच्या नातेवाईकांनी निर्णय घेतला की पेशंटला ससून हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं। ससून हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर पेशंट एकंदर सगळं वातावरण किंवा एंट्री करत असताना पेशंटची मनाची स्थिती फार हळवी होती, मानसिकता खच्चीकरण झालेली होती। त्याच्यामुळे हॉस्पिटलमध्ये एंट्री करून 15 मिनिटात पेशंट परत बाहेर, म्हणजे परिवार पूर्ण बाहेर आला। त्यांनी हॉस्पिटलमध्ये कोणत्याही डॉक्टरांना भेटले नाही किंवा OPD मध्ये गेले नाही। मंगेशकर रुग्णालयात 5.5 तासात तनिषा यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झालं। या काळात तनिषाची मानसिकता खूपच खचली। अखेर दुपारी 2:30च्या सुमारास तनिषाला ससून रुग्णालयात हलवण्यात आलं। मानसिक स्थिती चांगली नसताना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करून घेण्याच्या निर्णयानं त्यांची मानसिकता अजूनच खराब झाली। ससून रुग्णालयात भिसे कुटुंब कोणत्याच डॉक्टरांना भेटले नाही। त्यांनी थेट दुसऱ्या मिनिटाला दुसऱ्या दवाखान्यात जाण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर तिथून ते सूर्या हॉस्पिटलमध्ये गेले। सूर्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांना तातडीने डॉक्टरांनी उपचारासाठी आतमध्ये घेतलं, ऑपरेशन म्हणजे डिलिव्हरी केली आणि चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद हा सूर्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून त्यांना मिळाला। पण ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी डिलिव्हरी पेशंटची झाली, पण डिलिव्हरी झाल्यानंतर त्याच्यामध्ये हेवी ब्लिडिंग आणि ही खचलेली मानसिकता, त्याच्यानंतर 2 दिवसांनी पेशंटचा मृत्यू झाला। अखेर 28 मार्चच्या सायंकाळी 4:30च्या सुमारास तनिषा यांना वाकडच्या या सूर्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं। इथं मात्र भिसे कुटुंबियांना सुखद अनुभव मिळाला। डॉक्टरांनी तातडीनं रक्तस्राव थांबवण्याच्या दिशेनं पावलं उचलली। मग 29 मार्चच्या सकाळी डिलिव्हरीच्या अनुषंगाने गुंतागुंतीची असणारी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली। तनिषा यांनी जुळ्या गोंडस बाळांना जन्म दिला। पोटच्या बाळांना बघून तनिषा यांचा आनंद गगनात मावेनासा झाला। मात्र भिसे कुटुंबियांसाठी हा आनंद क्षणिक राहिला, कारण डिलिव्हरी नंतर पुढच्या काही तासामध्येच तनिषा यांना पुन्हा रक्तस्राव होऊ लागला आणि त्यांची प्रकृती हळूहळू ढासळू लागली। त्याच्यानंतर 2 दिवसांनी मणिपाल रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात, म्हणजे 2 दिवसांनी तर त्याच्यामध्ये त्या उपचारादरम्यान मणिपाल रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान 31/3/2025 रोजीला मयत झाले। तर या सगळ्यांमध्ये त्यांचा जो अहवाल आलाय तर त्या सगळ्या आता अहवाल त्यांनी याच्यामध्ये दिला। डिलिव्हरी नंतर प्रकृती खालावल्यानं तनिषा यांना पुढच्या उपचारासाठी 29 मार्चच्या दुपारी 2 नंतर पानेरच्या या मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं। इथं
अतिदक्षता विभागात त्यांचा जगण्यासाठी लढा सुरू झाला. 8 वर्षांनंतर आई होण्याचं तनिषा यांचं स्वप्न पूर्ण झालं होतं. मात्र मोठ्या प्रमाणात झालेला रक्तस्राव, डिलिव्हरीसाठी झालेली धावपळ आणि खचलेली मनस्थिती यातून तनिषा स्वतःला सावरू शकल्या नाहीत. अखेर मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज 31 मार्चच्या रात्री 11:58 अपयशी ठरली. तेव्हा तपास यंत्रणांच्या रडारवर आलेल्या या रुग्णालयांच्या चौकशीतून आता काय समोर येणार? तनिषा भिसेंच्या मृत्यूला नेमकं जबाबदार कोण? या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळतील हीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.